नमस्कार, मी तुमची मैत्रीण आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे उज्जैन दर्शनची व्हिडिओ। आता आपण आपल्या लॉजवर पटकन फ्रेश होऊन दर्शनाला निघूया। आपण जिथे स्टे केला आहे तिथून महाकाल मंदिर, मेन महाकाल ज्योतिर्लिंग, ते वॉकिंग डिस्टन्सवर होतं, म्हणजे चालत एक 5 ते 10 मिनिटात आपण तिथे पोहोचतो। आता आपण कॉरिडोरमध्ये पोहोचलो आहे। आजूबाजूला तुम्ही जर बघाल, कॉरिडोर जे आहे खूप असं कलाकृतींनी भरलेलं आहे। जेवढं ते दिवसा चांगलं दिसतं त्याहून जास्त ते रात्रीचं चांगलं दिसतं। आता सकाळी सकाळी आम्ही आलो आहोत दर्शनाला, पण माझ्या आई बाबांना काही पायाचा त्रास असल्यामुळे आम्ही नॉर्मल लाईन न लावता VIP दर्शन घ्यायचं ठरवलं। तर VIP पास जो आहे तुम्हाला 250 रुपये पर पर्सनने मिळतो। दर्शनासाठी जातोय आणि फोन ठेवावा लागणार आहे, म्हणून मी तुम्हाला भेटेन आता दर्शनानंतर। दर्शन झालेलं आहे, आतमध्ये फोन अलाउड नव्हता, बाहेर ठेवावा लागतो, म्हणून मी आतली व्हिडिओ नाही देऊ शकली। पण हे बघा, हे जे कॉरिडोर आहे हे मी तुम्हाला आता बग्गीतून दाखवते। तुम्ही बग्गीतून प्रवास करू शकता थोडंसं त्यांना रिक्वेस्ट करून। आता आपण बाहेर आलोय आणि आता आपण पुढे चाललो आहे उज्जैन मधलं दुसरं मंदिर, हरसिद्धी माता मंदिर। हे मंदिरही खूप छान आहे, इथे आल्यावर मन प्रसन्न होतं। यातही मी आत तुम्हाला फोटो दाखवू नाही शकत कारण मोबाईल अलाउड नव्हते आणि आपण नियम पाळलेच पाहिजेत आपल्या देवस्थानांचे। याच्यानंतर आलो आम्ही थोडंसं जेवायला। दुपार झाली होती, भूक लागली होती, म्हणून आम्ही थोडीशी थाली खाल्ली। आता थोडासा आराम करून आम्ही पुढे निघालो आहे अख्खं उज्जैन फिरायला। उज्जैन फिरायला तुम्हाला इथे ई-रिक्षा जी आहे ती उपलब्ध असते। त्यांचे पैसे ठरलेले असतात, 500 ते 550 ते तुम्हाला अख्खं उज्जैन फिरवतात। त्यांचे पॉइंट्स ठरलेले आहेत, थोडंफार तुम्ही बार्गेन करू शकतात, पण मला असं नाही वाटत की हे जास्त पैसे जेवढे ते पॉइंट्स कव्हर करतात, जितका वेळ ते आपल्याला देतात त्यासाठी। पहिला पॉइंट आहे आपल्याला उज्जैन दर्शन मधला संदीपनी आश्रम। हा जो पॉइंट आहे, इथे श्रीकृष्णांनी लहानपणी त्या आश्रमात राहून जे शिक्षण तेव्हाच्या काळी घ्यायचे, गुरुकुल होतं ते इथे होतं। तर इथे त्याची पूर्ण माहिती आहे। समोर जी आहे उभा नंदी आहे, त्याचाही एक इतिहास आहे जे तिकडचे गुरुजी सांगतात फ्रीमध्ये। सो तुम्ही हा पॉइंट नक्की व्हिजिट करा। हे जे आहे ना ते फक्त म्युझियम आहे, जिथे त्यांनी चित्र काढून या आश्रमाचा इतिहास दाखवायचा प्रयत्न केला आहे। आता आपण पुढे चाललोय आपल्या दुसऱ्या पॉइंटला, मंगलनाथ मंदिर। हे पण खूप छान आणि मोठं मंदिर आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना मंगलचा त्रास असतो ते इथे येऊन पूजा करतात आणि नंतर त्यांचा त्रास कमी होतो असं म्हणतात। तिसऱ्या पॉइंटला पोहोचायच्या अगोदर इथे हे एक आमच्या जे होते दादांनी एक ऍडिशनल पॉइंट आम्हाला दिला। इथे मला बाकी सगळं आवडलं, फक्त एक गोष्ट खटक, ती म्हणजे ही, आपल्या सर्व नद्यांची हालत सेमच का आहे? आपण एवढं आपल्या नद्यांना प्रदूषित का करतोय आणि सरकारही यावर काही ऍक्शन का नाही घेत आहे? चला आता आपण पुढच्या पॉइंटला पोहोचलो आहे, ते आहे कालभैरव मंदिर। इथे सुद्धा लाईन होती, पण इथेही माणसांनी बघा, तुम्ही देवाच्या दर्शनाला येऊन असा कचरा करून जातात, हे बरोबर आहे का? हे योग्य आहे का? आता लाईन लावल्याच्या नंतर इथे मी थोडंसं ट्राय केलं की तुम्हाला मी व्हिडिओ मधून दर्शन देऊ। रात्र झालेली आहे, थंडी वाजते आणि पुढे आपण पोचलो आहोत गडकालिका मंदिरला। हेही मंदिर खूप छान आहे, खूप शांत वाटतं। हे सगळं करून झाल्यावर आम्हाला ना रामघाट बघायचा होता की उज्जैन मधला रामघाट आहे तरी कसा, म्हणून आम्ही आमच्या दादांना सांगितलं की आम्हाला इथे सोडा। पण इथे आल्यावर ना थोडंसं मन निराशच झालं, कारण जेवढं विचार केलेला तेवढं असं चांगलं जास्त काही नव्हतं। आम्हाला हरसिद्धी माता मंदिर खूप आवडलेलं, मग रात्रीचं ते कसं वाटतं म्हणून जाऊन बघा। आणि हे जे दिव्यांचा जो झगमगाट होता, वरून अख्ख्या उज्जैनचा जे व्ह्यू होता ते खूप छान वाटलं। थोडा वेळ इथे बसून आम्ही परत महाकाल कॉरिडोर मध्ये आलो की रात्रीचा कसा दिसतो, आणि जर तुम्ही बघू शकता सकाळपेक्षाही जास्त सुंदर महाकाल कॉरिडोर रात्रीचा दिसतो। आता आपण आलोय प्रोटोकॉल कार्यालयामध्ये। इथे आपण का आलोय? कारण उज्जैनला येऊन आम्हाला भस्म आरती बघायलाच मिळाली नाही, पण प्रोटोकॉल कार्यालयामध्ये ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतात। भस्म आरतीचा थोडासा असतो तो, पण VR थ्रू दाखवल्यामुळे असं वाटतं की आपणच आपल्या भस्म आरतीमध्ये बसलोय आणि आपण तो अनुभव घेतो आहे। त्या अगोदर ते तुम्हाला डेमो दाखवतात, जर तुम्हाला आवडलं तर डेमो बघून तो VR नक्की बघा।
आता आपलं सगळं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या हॉटेलवर निघालो आहे चालत. उद्या आम्ही चाललो ओंकारेश्वरला. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मी तुमच्यासाठी अशा अजून व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद.